आज सकाळी 11:15च्या सुमारास कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शाहूपुरी पोलिसांना फोन आला। बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर इमारतीमधील HDFC बँकेच्या ATM मशीनच्या बाहेर गाडी लावण्यासाठी असलेल्या जागेत अज्ञात काळी बॅग असल्याचं फोनवरून सांगण्यात आलं। घटनेचं गांभीर्य ओळखून याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आली। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील बॉम्ब शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव चौगुले, हवालदार विनायक लाटणे, प्रकाश दुधाळे, महेंद्र पाटील हे आधुनिक साधन आणि सिम्बा या श्वानासह तातडीनं दाखल झाले। या पथकानं त्या बॅगेची यंत्राच्या सहाय्यानं 20 ते 25 मिनिटं कसून तपासणी केली। या तपासणीत काहीच आढळून आलं नाही। त्यानंतर बॅग उघडली असता या बॅगेत कपडे आणि दात साफ करण्याचा ब्रश वगळता कोणतीही घातक वस्तू आढळून आली नसल्यानं उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला।